IITची पदवी, 21 लाखांचं पॅकेज आणि मग अध्यात्माच्या नावाखाली उभारले एक कथित साम्राज्य. नेमका कोण आहे हा IIT बाबा? नेमकं प्रकरण काय आहे? चला मी सांगते. तत्पूर्वी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर आता देशभरात आणखी एका तथाकथित बाबाची चर्चा सुरू झाली आहे. IIT रुर्कीमधून इंजिनिअरिंग केलेला अभिषेक मिश्रा उर्फ IIT बाबा गंभीर आरोपांमुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. अभिषेकने 2023 मध्ये मुंबईतील 21 लाख रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली आणि राधाकुंड येथे आध्यात्मिक जीवन स्वीकारल्याचे सांगितलं. त्यानंतर त्याने आपलं नाव बदलून आदिकर्ता नारायण दास असं ठेवलं आणि आश्रम सुरू केला. आरोप असा आहे की झूम मीटिंग्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो देशभरातील सुशिक्षित तरुण तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत होता. अध्यात्म, ज्ञान आणि भक्तीच्या नावाखाली लोकांवर प्रभाव निर्माण करून त्यांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एका विद्यार्थिनीने गंभीर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बाबाचा लॅपटॉप जप्त करण्यात आला असून त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकेकाळी इंजिनियर म्हणून करिअर करणारा हा तरुण नेमका अध्यात्माच्या नावाखाली काय करत होता आणि या प्रकरणामागे आणखी कोण कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.